बघा आता आजचा टॉपिक आपला ऍडव्हान्स एक्सेल मध्ये ऍक्टिव्ह कंट्रोल. फॉर्म कंट्रोल आपण बघितले होते, त्याच्यात काही लिमिटेशन्स होते, त्याच्याने डेटा आपल्याला प्रॉपर मिळत नव्हता. बरं. तर आजचा जो टॉपिक आहे आपला ऍक्टिव्ह कंट्रोल, याच्यामध्ये आपण छानपैकी फॉर्म्स तयार करू शकतो. मग आता आपण काय काय शिकणार आहे आज? ऍक्टिव्ह कंट्रोल मध्ये कमांड बटन, कॉम्बो बॉक्स, चेक बॉक्स, लिस्ट बॉक्स, टेक्स्ट बॉक्स, ऑप्शन बॉक्स आणि लेबल्स, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. जे आपण फॉर्म कंट्रोल मध्ये पण बघितल्या होत्या, पण फॉर्म कंट्रोल मधून आपल्याला हवं तसं आउटपुट मिळालं नाही. विशिष्ट त्याला काही लिमिटेशन होतं. आणि हाऊ टू राईट कोड फॉर ऍक्टिव्ह कंट्रोल. ऍक्टिव्ह कंट्रोल साठी आपल्याला व्हीबीए मध्ये कोड लिहायला लागतो प्रत्येक ऑप्शन साठी. बरोबर. हा महत्वाचा भाग आहे. बघू आज आपल्याला करायचं काय आहे ते बघू. आजचं प्रॅक्टिकल बघू थोडक्यामध्ये, आउटपुट, आणि मग आपण आपलं प्रॅक्टिकल कडे जाऊ. बघा, या पद्धतीने एक फॉर्म तयार करायचा आहे. फॉर्म तयार करून त्याच्यामध्ये डेटा एंट्री करायची आहे. उदाहरणार्थ मी इथं नाव टाईप केलं. बघा, लास्ट नेम. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मी वरती रजिस्टर नंबर आणि ऍडमिशन डेट एंटर केली नाही. बाय डिफॉल्ट करंट डेट तिथं आलेली आहे. तिथं रजिस्टर नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. बरोबर. जेंडर सिलेक्ट करा, क्वालिफिकेशन सिलेक्ट करा, जन्मतारीख तुमच्याकडे असेल तर टाका. बरं. कॅटेगरी ओपन ओबीसी जी काय असेल ती, ऍड्रेस, मेन रोड, तालुका समजा नाशिक, कोर्स निवडला समजा स्टुडंट. डेटा एंट्री फॉर्म तुम्हाला तयार करायचा आहे. कोर्सची फी मी इथं टाकतोय 4,700 टाकतो. चला, ठीक, चला 5,000. जसे मी सेव्ह बटनला क्लिक करेल, बघा शेजारी माझ्याकडे मी डेटा घेतलेला आहे. इथं शेवटचा जो रजिस्टर नंबर आहे 5274 आहे. मी सेव्ह केल्यावर काय होतं बघू. काय झालं? 5275 ऑटोमॅटिकली तिथं घेतल्या गेला. आलं लक्षात? जन्मतारीख वगैरे या सगळे फील्ड इथं काय झाले, ऑटोमॅटिकली आले, सेव्ह झाले. ह्या डेटा एंट्री फॉर्मच्या द्वारे आपण ते केलं. मग याच्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे, ते ऍक्टिव्ह कंट्रोलचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. मग कसा करायचा आपण बघू तो. त्याच्यासाठी आपण पुन्हा आपल्या प्रेझेंटेशन कडे जाऊ आणि आपण एक ब्लँक एक्सेल वर्कशीट मी ओपन करतो. केलं ओपन. तुम्हाला एक रेफरन्स मटेरियल फाईल दिलेली आहे. त्या रेफरन्स मटेरियल फाईलमध्ये इथं तुम्हाला ब्लँक डेटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे. इकडे काही कंबो बॉक्स साठी जे काही लागणारा डेटा आहे तो सेकंड शीट 2 वर दिलेला आहे. उदाहरणार्थ तालुका, कॅटेगरी, कोर्स, फीज, क्वालिफिकेशन. म्हणजे हे टाईप न करता ते सिलेक्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी शेजारच्या शीटमध्ये, शीट 2 मध्ये ते टाईप करून दिलेलं आहे. मग आता सुरुवात कशी करायची बघा. सुरुवातीला आपण इन्सर्ट मध्ये जाणार. शेप मध्ये मी जातो आणि शेप मध्ये जाऊन मी एक शेप तिथे इन्सर्ट करतो. झालं. आणि या शेपवर मग याला तुम्हाला छानपैकी तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकतात हवं तसं. हे फॉर्मॅटिंग केलं आणि मग याच्यावर आपण ते एक एक फील्ड आपण काय करू, इन्सर्ट करू. वरती डेटा एंट्री फॉर्म असं तुम्हाला नाव द्यायचे ते देता येईल तुम्हाला. इन्सर्ट मध्ये जाऊन तुम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये वर्ड आर्ट याच्या साहाय्याने तुम्ही ते घेऊ शकतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं. मग इथे डेटा एंट्री फॉर्म हे मी घेतलं इथं आणि इथं टाक. आता याच्यात त्याला आपण छोटं करू. होम टॅबला जाऊन मी त्याचा फॉन्ट कमी करतो जेणेकरून आपल्याला तो तिथे येईल. बघा, डेटा एंट्री फॉर्म. ठीक आहे. आपल्याला जायचंय ते म्हणजे डेव्हलपर टॅबकडं. आपल्याला एक एक कंट्रोल इथं इन्सर्ट करायचा आहे. डेव्हलपर टॅब मध्ये मी जातो. इन्सर्ट मध्ये आपण गेलो होतो. फॉर्म कंट्रोल आपण बघितले आहे. फॉर्म कंट्रोल सारखीच ऍक्टिव्ह कंट्रोल आहे बघा. काही बदल आहे का बघा. या ठिकाणी काय आहे, कंबो बॉक्स. इथं काय आहे, कंबो बॉक्स आहे ना. इथं काय, चेक बॉक्स. इथं पण चेक बॉक्स आहे ना. म्हणजे
तेच कंट्रोल इथं आहे, पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे. इथं तो आउटपुट देताना आपल्याला 0 आणि 1, 1 2 3 असं आउटपुट देतो, आणि इथं आपल्याला डायरेक्ट आउटपुट घ्यायचं आहे. डायरेक्ट आउटपुट सेलमध्ये काय करायचंय, घ्यायचंय. ठीक आहे. तर मग आता मला सुरुवातीला जे काय आपले रजिस्टर नंबर हे टाईप करण्यासाठी लेबल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? लेबल. बघा इथे लेबल आहे, टेक्स्ट बॉक्स. मग इथं मी सुरुवातीला इथे रजिस्टर नंबर साठी मी इथे लेबल घेतो, त्याला टाईप करतो मी. आणि हा टेक्स्ट बॉक्स याच्यासाठी घेतला, समजा रजिस्टर नंबर एंट्री करण्यासाठी घेऊ. बरोबर. इन्सर्ट मध्ये अजून काय आहे, आणखी काय आहे बघू. हे बघा इथं लेबल आहे का? ए ए नाव आहे इथं, ए. हे ती घेतलं, इथे लेबल मी टाकतो. लेबल मध्ये इथं लेबल इथं आला, पहिला लेबल, दुसरा लेबल, तिसरा. त्याला छान तुम्ही पहिले अरेंज करून घ्या, आणि मग तुम्ही त्याला कॉपी पेस्ट करू शकतात खाली. कॉपी करतो, पेस्ट म्हणतो, पुन्हा कॉपी पेस्ट केलं. आपल्याला जेवढे गरजेचे आहेत तेवढे फील्ड्स आपण इथे घेऊ. मी जास्त फील्ड इथं काही घेत नाही, 3-4च फील्ड घेतो. बाकीचे फील्ड तुम्ही प्रॅक्टिकल करताना घ्या. महत्वाचे जे फील्ड आहे, प्रत्येक एक ऑप्शन तुम्हाला मी इथं फक्त दाखवून देणार. बघा झालं. आता आपल्याला काय करायचं, ह्या प्रत्येक जो काही आपण ऑब्जेक्ट इथे इन्सर्ट केलेला आहे, या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं असतं, नाव द्यायचं असतं. बरोबर. इथून डायरेक्ट आपल्याला नाव देता येत नाही. इथं प्रॉपर्टीज म्हणून ऑप्शन असतो, त्या प्रॉपर्टीजवर जायचं. एक प्रॉपर्टीज इथं डिस्प्ले होते. ह्या प्रॉपर्टीज मध्ये वरती बघा इथं नेम आहे ना. मग त्या नेमच्या ठिकाणी मी लेबल 1 आहे, तर तिथे मी काय करतो, रजिस्टर नंबर टाईप करतो. रजिस्टर नंबर असं टाईप केलं. जसे टाईप केलं इथं त्याचं नाव आलं. आणि खाली जर आपण गेलो, बघा इथं कॅप्शन म्हणून ऑप्शन आहे ना, कॅप्शन. तिथं आपण सेम नाव टाकलं, रजिस्टर नंबर. ह्या कॅप्शन मध्ये जे टाईप करणार ते इकडं आपल्याला डिस्प्ले होणार आहे बघा. हे त्या ऑब्जेक्टचं नाव झालं. म्हणजे तुम्हाला प्रोग्राम मध्ये, व्हीबीए कोड मध्ये जर तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल, तर ते नाव आपल्याला रेफर करता येईल. हे नाव रजिस्टर नंबर. मी काय करतो, मग याला परत ते लेवल 1च तसंच ठेवतो, कारण की आपल्याला काही प्रोग्राम मध्ये त्याचा वापर करायचा नाही. प्रोग्राम मध्ये आपण वापर करणार आहे ह्या बॉक्सचा. बरोबर. टेक्स्ट बॉक्स आपण वापर करणार. मग आता हा टेक्स्ट बॉक्स मी सिलेक्ट केला. आता ह्या टेक्स्ट बॉक्सला मी इथं नाव देतो, रजिस्टर नंबर. रजिस्टर अंडरस्कोर NO असं नाव दिलं. बरोबर. आता याला काही कॅप्शन नाही बघा. खाली आल्यानंतर याच्यात कॅप्शन ऑप्शन कुठेही नाही. आलं लक्षात. पुढे मग पुढच्या याला मी ऍडमिशन डेट देतो. मी काय पुढे घेत नाही, मी याच्या खालीच ऍडमिशन डेट घेतो. इथे लेबल मी बदलत नाही, मी त्याचा कॅप्शन बदलवतो फक्त. ऍडमिशन डेट कोलन टाईप केला त्याला. बघा आलं तिथे ऍडमिशन डेट कोलन. त्याच्यानंतर तिसरं फील्ड मी नेम घेतो, नेम. मग फक्त मला कॅप्शन बदलायचा, मी फक्त या लेबल्स कडे गेलोय. लेबलचे कॅप्शन मी फक्त बदलतोय. बघा इथं नेम. इथं फर्स्ट नेम लास्ट नेम मी काय घेत नाही, मी फक्त नेम घेतलं. मी फक्त एकच कॉलम मध्ये नाव टाकून दाखवणार तुम्हाला. त्यानंतर अजून काय घ्यायचंय आपल्याला, बर्थ डेट. वरती आपण ऍडमिशन डेट घेतलीच आहे, त्यामुळे बर्थ डेटचा काही विषय नाही. क्वालिफिकेशन घेऊ आपण इथं. मग क्वालिफिकेशन कॅप्शन बदलतो मी. क्वालिफिकेशन ह्या लेबलला आपण कोर्स घेऊ. मग इथं मी त्याचं कॅप्शन बदलतो फक्त.
कोर्स. ठीक आहे, झालं. मग अजून काही फील्ड आपल्याला घ्यायचे असतील, समजा कोर्स फी घ्यायची आहे, तर कोर्स फी साठी पुन्हा मग मला एक कॉपी करावा लागेल. कॉपी पेस्ट करतो मी इथं. आणि याचं लेबल बदल, याला कोर्सच आहे तर कोर्स फी असं पुढे देतो फक्त. झालं, आलं. आता एक जेंडरचं आपण घेऊ फक्त, या नेमच्या पुढे जेंडरचं आपण घेऊ इथं. मग मी या लेबलला कॉपी करतो, इथं ठेवतो नावाच्याच पुढे. आणि त्याचा कॅप्शन मी बदलून टाकतो जेंडर. याला थोडस छोटं करतो. ओके. आता या जेंडरच्या पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इन्सर्ट मधून आपल्याला ऑप्शन बटन घ्यावे लागतील. जेंडर साठी आपण ऑप्शन बटन घेऊ. ऑप्शन बटन मी इथे इन्सर्ट करतो. पहिला ऑप्शन बटन आला, त्याला छान अरेंज करतो पहिले. आता तो ऑप्शन बटन आल्यानंतर त्याच्या पुढे ऑप्शन बटन वन असं त्याला नाव आलंय बघा, इथं वरती ऑप्शन बटन वन असं नाव पण आलेलं आहे. मग मी त्याला काय करतो, त्याचं कॅप्शन बदलतो पहिले. किंवा मग त्याला जेंडर मध्ये मेल असं नाव देतो इथं, मेल. बघा, हे त्याचं नाव झालं, लेबल नाही बदलला त्याचा. ऑप्शन कॅप्शन बदललेलं नाही. कॅप्शन इथं बघा, इथं ऑप्शन बटन वन. कारण की आता बघा, तो जो ऑप्शन बटन आहे तो प्रोग्राम मध्ये आपल्याला यूज करायचंय त्याचं नाव, म्हणून मी तिथं नाव बदलून टाकलं. जे नाव आहे त्या फील्डला तेच नाव मी त्या टेक्स्ट बॉक्सला देणार आहे. ओके. आता इथं कॅप्शन मध्ये पण मी मेल दिलं. कॅप्शन ला जे काही तुम्ही नाव द्याल ते प्रोग्राम मध्ये वापरणार नाहीये तुम्ही, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही. परत अजून एक आपण घेऊ. ऑप्शन बटन इन्सर्ट मध्ये गेलो, ऑप्शन बटन घेतलं. बघा इथं ऍक्टिव्हेक्स मधून घेतलं ना, चुकलंय. कट करतो मी. बरं, घेतलं. काय काय बदलायचं इथं, याला नेम आपण फिमेल करू. आणि इथं कॅप्शन सुद्धा फिमेल करू. आलं. याला छोटस करू थोडस. झालं, माझं फील्ड टाकून झाले. पण अजून नाव द्यायचं बाकी झालं. मी फक्त या दोन मेल आणि फिमेल या दोनच ऑब्जेक्टला मी नाव दिलेले आहेत. बरोबर. मग मला अजून नाव द्यायची आहेत. मेल हे फिमेलच्या लाईन मध्ये, समजा आता तुम्हाला अरेंज करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सोपी पद्धत, मेल व्यवस्थित अरेंज केलं आपण, त्याच्या लाईन मध्ये फिमेलला मला आणायचंय तर मी फिमेल पण त्याच्याबरोबर सिलेक्ट केलं. हा, फॉर्मॅट मध्ये जाणार. प्रॉपर्टी बाजूला, विंडो बाजूला घेतो. फॉर्मॅट मध्ये बघा अलाइन कमांड आहे. अलाइन टॉप मी म्हटलं का बरोबर त्याच्या लाईनला घेऊन टाकणार तो. म्हणजे तुम्हाला जर अलाइन करायला अडचण येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अलाइन करायचं तिथं. ठीक आहे. याला पकडून सुद्धा तुम्ही करू. आपण आता याच्यात झालं काय, यांची हाईट जी आहे ही मॅच नाहीये, याची कमी आहे. बरोबर, याचं अलाइनमेंट आपल्याला कसं करायचं ते आपण बरं, झालं. इथपर्यंत झालं, समजलं. मग इथपर्यंत टाकलं. आता आपल्याला नावं द्यायची बाकी राहिली. या दोन यांना तर नावं दिली आपण, मेल आणि फिमेल. आता ह्या ऑब्जेक्टला रजिस्टर नंबरला आपण सेम रजिस्टर नंबर असंच नाव देऊ. कुठून द्यायचं आपल्याला, डेव्हलपर मध्ये ह्या प्रॉपर्टी मध्येच जायचं. आणि प्रॉपर्टी मध्येच इथं वरती नाव दिलं ऑलरेडी त्याला, रजिस्टर नंबर. आता ऍडमिशन डेट याला आपल्याला नाव द्यायचं इथं. मग याला मी नाव देतो एडीएम डेट, एडीएम अंडरस्कोर डेट. लक्षात घ्या, सेम नाव दिलं तर आपल्याला प्रोग्राम मध्ये वापरताना थोडस सोपं होईल. हा, त्यानंतर ह्या ऑब्जेक्टला आपल्याला नाव द्यायचंय, म्हणजे आपल्याला व्हीबीए कोड करायचं याच्यावर. व्हीबीए कोड मधून आपला डाटा तिथे जाणार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. नेम, नेम मध्ये, नावामध्ये काय करायचं आपल्याला, नावाला इथं नेमच देऊ आपण. चला, तुम्ही तिथं फर्स्ट नेम लास्ट नेम आहे ते तसं तसं बघा, नेम असंच नाव दिलं त्याला. क्वालिफिकेशनला ओके. आता तो काय सांगतोय, ऑलरेडी नेम या नावाने नाव तिथं आहे असं तो म्हणतो.
मग इथं STUD student_name असं देऊ आपण. ओके. डबल नाव आपल्याला ऑब्जेक्टला देता येणार नाही. काय प्रोग्राम मध्ये त्याला रेफरन्स घेण्यासाठी डबल नाव असेल तर तो कोणाचा रेफरन्स घेईल, कोणत्या फील्डमध्ये तो डाटा टाकेल, बरोबर आहे का. त्याच्यानंतर पुढचं फील्ड, अरे बापरे हे क्लिक झालं का ह्याला. बर, स्टुडंट नेम नाही, याला नाव दिलं का आपण, नाही चुकलं बघा, इथं खाली नाव दिलं आपण, वरती नाव द्यायचं होतं स्टुडंट नेम. याला क्वालिफिकेशन नाव देऊ आपण. क्वाली क्वालिफिकेशन असं पूर्ण नाव मी याला देतो. याचं नाव माझं राहिलं, स्टुडंट नेम मी खाली दिलं होतं, student_name असं मी दिलं. ओके. कोर्सचं राहिलं, कोर्सला सेम कोर्सच नाव देऊ आपण इथं. फीजला कोर्स फीच नाव देऊ. फक्त नावामध्ये जे नाव आपण ऑब्जेक्टला देतोय त्या नावामध्ये स्पेस नको. एक तर अंडरस्कोर घ्या किंवा मग डायरेक्ट टच द्या, कंटिन्यू द्या. हे बघा कोर्स फी मध्ये मी अंडरस्कोर घेतला नाही, एवढाच फरक झाला. झालं, नावं देऊन माझं पूर्ण झालं. त्याच्यानंतर मला एक सेव्ह बटन शेवटी टाकायचं. इन्सर्ट मध्ये गेलो आणि इथं बघा ऍक्टिव्ह कंट्रोल मध्ये कमांड बटन आहे ना, पहिलाच ऑप्शन. ह्या कमांड बटनच्या ठिकाणी मी इथं कमांड बटन टाकतो. या कमांड बटनला सुद्धा नाव मला द्यायचं. तर सेम प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला जायचं. प्रॉपर्टी मध्ये जाऊन तुम्ही काय करणार, वरती त्याचं नाव बदलणार. इथं हे नाव, हे नेम जे आहे हे प्रोग्राम मध्ये यूज करण्यासाठी, आणि कॅप्शन जो असतो तो हे डिस्प्ले होण्यासाठी. हे वेगवेगळं असू शकतं किंवा सेम पण असू शकतं, बरोबर. मग इथं मी सेव्ह असं नाव देतो प्रोग्राम मध्ये वापरण्यासाठी. आणि इथं पण मला काय नाव द्यावं लागणार आहे, कॅप्शन मध्ये पण सेव्हच देतो मी. चला, समजा तुम्हाला वाटलं की फॉन्ट वाढवायचा वगैरे, तर आता होम टॅबला ती पर्याय नाहीये, लक्षात घ्या. इथं फॉन्ट बघा, फॉन्ट होऊन ते डिऍक्टिव्हेट आहे. मग फॉन्ट वाढवायचा कुठून, तर याच ठिकाणी हा जो आपला प्रॉपर्टी बॉक्स आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं फॉन्ट ऑप्शन पण आहे बघा. इथं फॉन्ट आहे ना, याला क्लिक केलं तर तुम्ही पाहिजे तो फॉन्ट त्याला सिलेक्ट करू शकता त्या बटनसाठी. याच्यामध्ये मी चला एक एरियल इनवर युनिकोड घेतो, बोल्ड करतो, थोडीशी साईज वाढवतो, ओके म्हणतो. बरं आलं, वाढलं. म्हणजे तुम्हाला याचा फॉन्ट बदलायचा जरी असेल तरी ह्या प्रॉपर्टीलाच याचा कलर बदलायचा. समजा फॉन्टचा कलर बदलायचा, बघा इथं फॉन्ट कलर आहे, पाहिजे तो फॉन्ट कलर तुम्हाला देत आहे. ओके. त्याची हाईट बदलायची आहे, लेफ्टची पोझिशन, राईटची पोझिशन, सगळं गोष्टी आपल्याला त्या या ठिकाणून या प्रॉपर्टी मधून आपल्याला देता येतात. बरेच ऑप्शन आहेत, तुम्ही वाचले, एक एक करून बघितलं तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, करू क्लोज मग. झालं, इथपर्यंत आपलं हे काय झालं, पूर्ण झालं. आता काय झालं, काय करायचं आपल्याला, तर आपल्याला ह्या कोर्सच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय आलं पाहिजे, ड्रॉप डाऊन लिस्ट आली पाहिजे तिथं, बरोबर आहे का नाही. मग ड्रॉप डाऊन लिस्ट आहे, पुन्हा आपल्याला कुठे जावं लागेल, तर डेव्हलपर मध्ये जायचं. डेव्हलपर मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये जाऊन, हा इथं पहिले महत्वाची गोष्ट, आपण आपल्याला लिस्ट बॉक्स घ्यायचा आहे, परंतु आपण टेक्स्ट बॉक्स टाकलाय तिथं. ही पहिली महत्वाची आपली चूक झालेली आहे. म्हणून पहिले मला इथं बदलावं लागेल. कशा कशाला मला लिस्ट बॉक्स टाकायचा आहे, क्वालिफिकेशन सुद्धा माझं रेडी आहे, कोर्स आहे. मग मी हे दोन डिलीट करून टाकतो, बघा केले डिलीट. आता याच्याऐवजी मी काय घेतो, इथून इन्सर्ट मध्ये जाऊन कंबो बॉक्स, बरोबर. इथं मी कंबो बॉक्स निवडतो, त्याला वाढवतो थोडासा. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एका लाईन मध्ये अरेंज करायचं असेल तर आपल्याला अलाइन कमांडच्या सहाय्याने अरेंज करता येईल. यालाच मी कॉपी करतो खाली. आपण जरी नाव दिलं होतं त्याला, तर ते नाव मला काय करावं लागेल, पुन्हा द्यावं लागेल बरं त्या फील्डला, त्या ऑब्जेक्टला. बघा मी पुन्हा क्लिक करतो तिथं, प्रॉपर्टी मध्ये जातो आणि प्रॉपर्टी मध्ये जाऊन त्याचं नाव इथं बदलतो.
काय नाव द्यायचं इथं? क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन असं मी नाव दिलं. आता याच्यामध्ये अजून काय ऑप्शन आहे बघा. कलर आहे, स्टाईल आहे, बॉर्डर आहे ना. बघ, लिंक सेल म्हणून ऑप्शन येतं, लिंक सेल. मग त्याला सेल लिंक असणार आहे ना. कशा? तर ड्रॉप डाऊन लिस्टला आपल्याला ऑप्शन्स यायला पाहिजेत ना, क्वालिफिकेशन यायला पाहिजेत ना, 10th 12th ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, हे ऑटोमॅटिक तिथे यायला पाहिजेत. मग इथं या सेल लिंक या ऑप्शन मध्ये मी ती सेलची लिंक आपण इथं देऊन टाकणार. कोणती सेलची लिंक? हे बघा, या शीट 2 मध्ये जाऊन क्वालिफिकेशनची बघा ही लिंक सिलेक्ट केली, सिलेक्ट केलं मी. कुठपासून कुठपर्यंत आहे? H2 ते H5 पर्यंत. झालं? H2 ते H5 सेल लिंक मध्ये. मग इथं मॅन्युअली एक तर टाईप करा H5, पण शीट आलं वेगळं आहे, तो घेत नाही, लक्षात घ्या. हा, H3 आहे ना, H5 वर, पण शीट जे आहे ते वेगळं आहे. मग ते शीट कसं रेफर करणार बघा. इथं मग मी काय करतो, इक्वल टू शीट आणि ती रेंज सिलेक्ट करतो बघा इथं सॅम्पल. मग एक मिनिट, इक्वल टू नाही आलं बघा. या क्वालिफिकेशनच्या ठिकाणी आपल्याला क्वालिफिकेशन ज्या सेल्स मध्ये आपण टाईप केलेलं आहे त्या सेल्स आपल्याला इथं द्यायच्या आहेत. बरोबर. मग प्रॉप कुठं द्यायच्या आपल्याला त्या? तर सेल रेंज मध्ये. हे बघा, आहे ना, इथे H2 ते H5 टाईप केलं, पण हे चुकीचं आहे. H2 ते H5 या करंट शीट मधलं आहे. आपल्याला कुठलं पाहिजे ते? शीट 2 मधलं. मग शीट 2 मध्ये पहिले जाऊन तुम्ही त्या शीट 2 च्या तिथं तुम्ही काय करू शकतात, आपण रेंजला नावं देण्याचं शिकलो आहे का नाही. मी या सिलेक्ट केलं, याला क्वालिफिकेशन असं नाव दिलं बघा इथं, क्वालिफिकेशन. बरोबर. या रेंजला मी कोर्स असं नाव दिलेलं आहे. या रेंजला मी कॅटेगरी असं नाव दिलं आणि इथं तालुका असं नाव दिलेलं. बरोबर. ऑलरेडी नावं तिथं रेंजला दिलेले आहेत. दिलेले नसतील तर तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथं सिलेक्ट करायची आणि वरती नाव देऊन टाकायचं. ठीक आहे. मग आता मी इथं इथं आलो, क्वालिफिकेशन जो काही बॉक्स आहे तो मी सिलेक्ट केला आणि सिलेक्ट करून त्या सेल रेंज मध्ये मी इथं डायरेक्टली नाव टाईप करून टाकतो, क्वालिफिकेशन. ओके, आलं बघा. आलं का 10th? बरं. इथं कोर्सच्या तिथं मी काय टाईप करणार, इथं कोर्सच्या ठिकाणी कोर्सला पहिले मला नाव बदलायचं, इथं कोर्स असं नाव देतो मी इथं. आणि खाली सेल लिंक सेल या ठिकाणी मी काय करतो, त्याला कोर्स असं त्याला नाव दिले त्या रेंजला, ते मी देतो. जसे मी कोर्स नाव देतो बघा, इथं कोर्स आला, पहिला कोर्स इथं दिसायला लागला. बरं. आपल्याला सिलेक्ट करता येतो का? आपण बघू. क्लिक केल्यावरती असं त्याच्यावर सिलेक्शन होतं. बरं. वरती आपण ज्यावेळेस हे सिलेक्ट करत असतो, इन्सर्ट करत असतो ऍक्टिव्ह एक्स कंट्रोल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे डिझाईन बटन ऑन झालेलं असतं. म्हणजे आपण डिझाईन मोडला असतो. आपल्याला या डिझाईन मोडच्या बटनला क्लिक केलं तर आपण एंट्री मोडला जाणार आहे बघा. आता आपण इथून एंट्रीसाठी सिलेक्ट करू शकणार आहे का? इथून हा ऑप्शन सिलेक्ट करता येईल आपल्याला. तर तिथं टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, ते येत नाहीये. ठीक आहे, आपण आहे तसं ठेवू सध्या. बरं. ते नंतर आपण बघू. हे बघा, मेल फिमेल तुम्ही सिलेक्ट करू शकतात. मेल फिमेल येते ना करा. आता हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, कोड लिहायचा असतो. सेव्ह बटनला आपल्याला कोड लिहायचा. समजा रजिस्टर नंबर आहे असं पकडा. आता ऍडमिशन डेट आणि रजिस्टर नंबर हे ऑटोमॅटिकली आले पाहिजे. बरोबर, ऑटोमॅटिकली यायला पाहिजे. मग ऑटोमॅटिकली येण्यासाठी मग काय कोड लिहायचा आहे त्याच्यासाठी, तो आपण लिहू शकतो. पण तो लिहिण्यासाठी त्यावर फक्त काय करायचं, डबल क्लिक करायचं.
तो लगेच इकडे कोडकडे जातो. गेला बघा बरं. फक्त काय केलं आपण, याला डबल क्लिक केलं. आता उदाहरणार्थ ऍडमिशन डेट ऑटोमॅटिक आली पाहिजे, मग मी इथं फक्त डबल क्लिक केलं, बघा इथं आलं. प्रायव्हेट सब प्रोसिजर सुरू झाली. त्याला ADM_date_change असं नाव दिलं गेलं. बरं, प्रोसिजरचं नाव सुद्धा त्याने देऊन टाकलं. एंड सब पण घेऊन टाकला. आता तुम्ही त्याच्यामध्ये कोड लिहा असं तो आपल्याला सांगतोय. बरं, मग आता करंट डेट म्हणून ऍडमिशन डेट जर घ्यायची असेल तर आपल्याला काय कोड लिहायला लागतं बघा. ADM.ऍडमिशन डेट, त्याला काय नाव दिलेलं आपण, ऍडमिशन डेटला एडीएम डेटच दिलंय ना आपण नाव. हा, ADM_date दिलंय का डेट दिलंय फक्त, अंडरस्कोर डेट. बरं, मग अंडरस्कोर डेट आपण इथं टाकू. बरं, ADM_date डॉट व्हॅल्यू, ती काय आहे, व्हॅल्यू आहे. ओके, इज इक्वल टू ऍडमिशन डेट डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू, मग काय घ्यायचं, करंट डेट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक इथं कमांड आहे, फॉर्मॅट कंसात डेट कॉमा आणि डबल अवतरण चिन्ह. ती डेट तुम्हाला कशी पाहिजे, DD/MM/YYYY आणि डबल अवतरण चिन्ह पूर्ण आणि कंस कंप्लीट. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते डेट पाहिजे ते त्याने ती तिथं घेऊन टाकली. झालं बस. तर तुम्हाला जर करंट डेट घ्यायची असेल तर कसं घेणार, त्या फील्डचं नाव, जे नाव तुम्ही दिलंय ऑब्जेक्टला, एडीएम डेट डॉट व्हॅल्यू. ती जर टेक्स्ट असेल तर डॉट टेक्स्ट आलं असतं, बरोबर. पण टेक्स्ट आहे का, ती नाही. डेट ही व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू मध्ये येतं त्याचं आउटपुट. इज इक्वल टू फॉर्मॅट कंसात डेट कॉमा डबल अवतरण चिन्हात DDMMYY. आता तुम्ही MMDDYY केला असेल गेलं तर पहिले मंथ दिसेल, मग डे दिसेल आणि मग इयर दिसेल. ओके, जसं एक्सेल मध्ये होतं तसं. ओके, चला मी क्लोज करतो याला. इथं मी डिझाईन मोड ऑफ करतो. बघ बरं इथं काय होतंय. बघ आली बघा डेट ऑटोमॅटिकली. मी एंट्री करायला गेलो तिथं डेट दिसायला लागली. मला तिथे तिला डिलीट पण करता येणार नाही. बॅक स्पेस मी दाबतोय, डिलीट होत नाही. त्याचे त्यांनी बाय म्हणजे ते फील्ड चेंज सुद्धा होणार नाही. ऑटो फील्ड टाकलं आपण, त्यात बदल करता येणार नाही. जनरली ऍडमिशन डेट बदल करायची गरज, ज्या दिवशी ऍडमिशनला विद्यार्थी येणार तीच डेट त्यांनी घेतली पाहिजे ना ऑटोमॅटिकली. जुनी तर डेट आपण घेणार नाही किंवा पुढची तर डेट आपण घेणार नाही ना ऍडमिशनची, बरोबर आहे का नाही. त्याने ते फील्ड मध्ये एडिटिंग होणार नाही. लक्षात आलं मग. म्हणजे मी त्या बटन साठी कोड लिहिला बघा, डबल क्लिक केलं, बघा इथं दिसतोय तुम्हाला कोड. मी कोड तुम्हाला देणार आहे ऍडमिशन डेटचा, याचा त्याचा, किंवा तुम्हाला तो टाईप करायचा आहे. ठीक, चला क्लोज केलं. आता मला ह्या सेव्ह बटनचा कोड लिहायला लागेल. मी सेव्ह केल्यानंतर त्याने इथे डाटा आणला पाहिजे, प्लस रजिस्टर नंबर ऑटोमॅटिक आला पाहिजे, बरोबर आहे का नाही. रजिस्टर नंबर ऑटोमॅटिकल आला पाहिजे. मग मी डबल क्लिक करतो या सेव्ह बटनला. जसे सेव्ह बटनला मी क्लिक करेल बघा, प्रायव्हेट सब प्रोसिजर आली. सेव्ह अंडरस्कोर क्लिक, सेव्ह अंडरस्कोर क्लिक हे नाव त्याला दिलं गेलं त्या प्रोसिजरला. आणि मग आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, कोड लिहा असं तो आपल्याला सांगतो, बरोबर. मग आता आपल्याला कोड काय करायचा, लिहायचा आहे. तर हा डाटा तिकडे काय झाला पाहिजे, गेला पाहिजे, ऑटोमॅटिकली इथे गेला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कोड लिहायचा आहे तिथं. मग त्याच्यासाठी काय काय करायचं बघा. एक रजिस्टर नंबर साठी एन म्हणून व्हेरिएबल घेऊ की ज्याच्यामध्ये तो प्रिव्हियस रजिस्टर नंबर स्टोअर होईल, बरोबर. नंतर लास्ट रो म्हणून एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू. आपल्याला इथं लास्ट रो पण लागणार आहे ना, लास्ट रोचा कोड पण आपल्याला टाकावा लागणार आहे तिथं, कारण की तिथं जायचंय लास्ट रोला त्याने. मग दोन व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायला लागतील. पहिला म्हणजे डी व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी काय काय करतो आपण, DIM टाईप करतो, स्पेस देतो, त्या व्हेरिएबलचं नाव देतो, समजा लास्ट रो.
बरोबर. ॲज इंटिजर, पहिला इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर झाला. दुसरा DIM n व्हेरिएबल घेऊ, n ॲज इंटिजर. ठीक आहे, झाले दोन व्हेरिएबल इथं डिक्लेअर झाले. आता आपल्याला काय करायचं तर रजिस्टर नंबर पहिले आपण काय करू, सेट करून घेऊ. बरोबर. मग माझ्याकडे एक इफ इफ कमांड आपण बघितली होती ना मागच्या वेळेस. बरोबर. तर आता याच्यामध्ये आपण इफ कमांड वापरू. इफ एन, एन नाही, इफ रजिस्टर नंबर अंडरस्कोर नंबर डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू, म्हणजे जेव्हा रजिस्टर नंबर डॉट व्हॅल्यू मध्ये काहीच नसेल. आता मला रजिस्टर नंबर काही एक पासून सुरुवात नाही करायचं, मला तो विशिष्ट. आता तुम्ही डेटा एंट्री करणार, तिथे ऑलरेडी स्टुडंट आहे, तुम्ही नवीन प्रोग्राम तयार करून देणार त्यांना, तर तो रजिस्टर नंबर पुढचाच घेणार ना तुम्ही ऑटोमॅटिकली. बरोबर. मला पुढचा रजिस्टर नंबर घ्यायचा आहे म्हणून. पण मग फॉर्म ज्यावेळेस मी रन करेल हा फॉर्म, त्यावेळेस आता सध्या रजिस्टर नंबरची व्हॅल्यू काय आहे? स्पेस आहे तिथं सध्या, 0 आहे थोडक्यात, आहे का नाही? मग मग त्याला आपण काय करणार, असाइन करणार. इफ रजिस्टर नंबर डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू डबल अवतरण चिन्ह म्हणजेच ब्लँक, देन देन काय करायचं असं झालं तर n इज इक्वल टू जो काही तुम्हाला रजिस्टर नंबर द्यायचा आहे पुढचा तो टाकायचा. n ला काय करायचं, एक एक मायनस झालं तिथं, इक्वल टू टाकायचं राहिलं. n इज इक्वल टू 101 असं आपण टाकू. समजा आपण रजिस्टर नंबर 101 पासून सुरुवात करू. ठीक आहे. ज्या वेळेस ब्लँक होईल, रजिस्टर नंबर ब्लँक असेल, त्यावेळेस n ला 101 ही व्हॅल्यू असाइन होईल. आणि ब्लँक फॉर्म ब्लँक एकदाच राहील बरं, सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस तयार कराल तेव्हाच राहील ब्लँक. त्याच्यानंतर म्हणजे या कंडिशन मध्ये तो फक्त फर्स्ट टाइमच घुसेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मध्ये जाणार नाही, पुन्हा एन ची व्हॅल्यू 101 करणार नाही. बरोबर. एंटर देतो. एंटर देऊन मग इथं त्या इफचा आपण हा, आणि एन ची व्हॅल्यू आपण रजिस्टर नंबरला असाइन करून देऊ. रजिस्टर अंडरस्कोर नंबर इज इक्वल टू एन. रजिस्टर नंबर या फील्डला आपण ती व्हॅल्यू काय केली, असाइन करून दिली. म्हणजे ऑटोमॅटिक हा जो बॉक्स आहे, या बॉक्सला काय येईल, 101 येईल तिथे ऑटोमॅटिकली. बरोबर. त्याच्यानंतर इफ एंड इफ करून टाकतो, झालं. म्हणजे माझं एक काम पूर्ण झालं. काय, 101 असाइन केला फर्स्ट, पहिल्या रेकॉर्डला 101 असाइन केला बरं फक्त. अजून पुढे प्रत्येक रेकॉर्ड ज्यावेळेस एंटर होईल त्यावेळेस तो बदलला पाहिजे, पुढे वाढला पाहिजे. आलं लक्षात? मग तो प्रत्येक वेळेस वाढला पाहिजे, त्याच्यासाठी मी काय खाली आता टाकतो, खाली इथं रजिस्टर नंबर, रजिस्टर अंडरस्कोर नंबर इज इक्वल टू रजिस्टर अंडरस्कोर नंबर डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर अंडरस्कोर नंबर +1. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर 101 पासून सुरू करायचं असेल तर तो काय करेल, इथे त्याला 101 असाइन करेल, इथे 1 ने वाढवेल म्हणजे 102 होईल. म्हणजे इथला जो व्हॅल्यू आहे ती 100 करायला लागेल आपल्याला. किती करायला लागेल, 100. म्हणजे जर तुम्हाला 101 पासून सुरुवात करायची असेल तर लक्षात घ्या. आणि मग बाकीचा कोड बरा, म्हणजे इथं काय झालं, इथं गेला तो 100 केलं, यांची व्हॅल्यू रजिस्टर नंबरला ती असाइन केली. रजिस्टर नंबर इथं 1 ने वाढवला म्हणजे तो 101 झाला. बरोबर, इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, लास्ट रो पोझिशनला जायचं. मग लास्ट रो पोझिशनला जाण्यासाठी काय कोड आहे, लास्ट रो इज इक्वल टू शीट्स कंसात
शीट 1 तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी हा कोड सांगितलेला आहे बरोबर. कंस कंप्लीट डॉट सेल्स कंसात रो डॉट रोज डॉट काउंट कॉमा आणि रोज डॉट काउंट कॉमा याच्यानंतर आपण तो कॉलम नंबर देतो. आता बघा आपला जो डाटा आहे तो डाटा आपल्याला इथं आहे. आहे का? मग कितवा कॉलम आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9वा कॉलम आहे. म्हणजे इथं मी 9 नंबर मी देणार. किती नंबर देणार? 9 नंबर देणार. लक्षात घ्या. बरोबर. नाही तर तिथं 1 जर दिला तर तो पहिल्या कॉलम मधला डाटा लास्टचा डाटा शोधेल. ठीक आहे. 9 दिला त्याच्यानंतर डॉट 9 कंस कंप्लीट डॉट एंड डॉट एंड त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला कंसामध्ये एक्स एल यू पी XLUP कंस कंप्लीट डॉट रो +1. जा हा कोड आपला इथं आलेला आहे. ठीक आहे. लास्ट रोचा कोड इथं आपण काढला. तुमचा हा कोड चालला नाही तर तुम्ही इंटरनेटवरून कोड दुसरा सर्च करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही काम पण करू शकतात. फक्त कॉलम नंबरचं आता पोझिशन लक्षात ठेवा. आपल्याला 9व्या कॉलम नंबरचा लास्ट रो शोधायचा आपल्याला. त्या त्याप्रमाणे तुम्ही तो कोडमध्ये बदल करायचा. कारण की तुम्हाला कोणताही कोड सापडेल इंटरनेटवर तो कोड कोणता सापडेल तर पहिल्या कॉलमचाच सापडेल. आलं लक्षात? बरं मग त्यात रो नंबर किंवा कॉलम नंबर देण्याचं तिथं ऑप्शन असणार आहे. तिथं तुम्ही तेवढा कॉलम नंबर काय करायचा फक्त बदलायचा. बरं आता इथपर्यंत झालं. आता तो काय करेल इथे गेल्यानंतर या ठिकाणी जी एंट्री झालेली आहे रजिस्टर नंबरची एंट्री म्हणा ऍडमिशन डेटची एंट्री म्हणा ही आपल्याला काय करायची आता इथं टाकायची. मग ती टाकण्यासाठी आपण इथं कोड लिहिणार. काय कोड लिहिणार? सेल्स. आपल्याला माहिती आहे आता कमांड सेल्स कंसात लास्ट रो कॉमा आता तो कॉलम नंबर आपल्याला माहिती आहे कोणत्या कॉलम मध्ये टाकायचं. कोणत्या कॉलम मध्ये टाकायचं आपल्याला? 9 नंबरच्या. आहे का नाही? रजिस्टर नंबर कुठे टाकायचा? 9 नंबर मध्ये म्हणजे 9 डॉट व्हॅल्यू कंस कंप्लीट डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर नंबर रजिस्टर अंडरस्कोर नंबर. बघ आलं. रजिस्टर अंडरस्कोर नंबर म्हणजे आता तो काय करेल रजिस्टर नंबर कुठं टाकेल तर या लास्ट रो. तो काय करेल लास्ट रो काढेल. कसा काढेल? इथं येईल इथून खाली जाईल इथून खाली म्हणजे 2 नंबर त्याच्या लास्ट रो याच्यामध्ये 2 नंबर सेव्ह होईल आणि मग नंतर 2 नंबर 2,9 या याच्यामध्ये आपण काय व्हॅल्यू टाईप करणार? रजिस्टर नंबर. बरोबर. ही व्हॅल्यू आपण टाईप करणार. जसं आपण पहिला रेकॉर्ड म्हणजे रजिस्टर नंबर आपण सेव्ह केला सेलमध्ये तसं प्रत्येक डाटा जो टाईप होणारा एंटर होणारा डाटा आहे तो तिकडे गेला पाहिजे ऑटोमॅटिकली. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक फील्डसाठी तिथं कोड लिहायला लागेल. मी इथं फक्त काही स्पेसिफिक फील्डच घेतलेले आहे त्याच्यामुळे मी सगळा डाटा घेणार नाही. ऍडमिशन डेट ही 10 नंबरच्या ह्याच्यात आहे तर मी इथं काय लिहिणार? सेल्स कंसात लास्ट रो कॉमा 10 कंस कंप्लीट डॉट व्हॅल्यू ही व्हॅल्यूच आहे एक प्रकारची इज इक्वल टू काय? एडीएम डेट. बरोबर ना? एडीएम अंडरस्कोर डेट. मग इकडची जी काही या टेक्स्ट बॉक्स मध्ये जी काही एंटर झालेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कुठं शिफ्ट होणार? त्या सेलमध्ये. कोणत्या? दुसऱ्या रो मध्ये आणि 10व्या कॉलम. बरोबर. एंटर. अजून माझ्याकडे काय आहे तर नेम
मग नेम साठी पुन्हा मी कोड लिहिणार, सेल्स कंसात लास्ट रो कॉमा. आता नेम कुठे आहे ते बघावं लागेल मला इथे. फर्स्ट नेम ठीक आहे, 11 फर्स्ट नेम मध्ये मी टाकतो ते नेम 11 मध्ये कंस कंप्लीट डॉट टेक्स्ट. आता ही टेक्स्ट आहे इज इक्वल टू काय घेणार आपण, एडीएम नाही STUD नेम असं दिलंय ना आपण त्याला नाव, बरोबर हेच नाव दिलंय ना त्या टेक्स्ट बॉक्सला. एंटर झालं. पुढे अजून काय करायचंय आपल्याला, क्वालिफिकेशन, नंतर मग कोर्स, कोर्स फी, हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता मी काही त्याचा कोड लिहित नाही, मी फक्त आता जेंडरचा लिहितो. बघ जेंडर साठी आता पर्याय आहे बघा, मग त्याला पर्याय घ्यावा, इफ घ्यावा लागेल. इफ जर मेल सिलेक्ट केलं तर तिथे मेल गेलं पाहिजे, मेलवर टिक असेल, मेलवर टिक आहे म्हणजे तो चेकबॉक्स जर ऑन असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असेल, आणि सेकंड चेकबॉक्स ऑन असेल तर व्हॅल्यू काय असेल फिमेलची 1, नाही तर 0 असेल, बरोबर. मग मी इथं काय करतो, इफ मेल, आपण नाव काय दिलंय त्या पहिल्या पहिल्या ऑप्शन बटनला मेल, मग मेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू. ट्रू मीन्स काय, जर सिलेक्ट केलेला असेल तर देन, देन काय करायचं बघ, काय करायचं तिथं तर सेल्स काय कोड लिहायचा, सेल्स डॉट लास्ट रो कॉमा, किती वेळाच्या ते जेंडर, जेंडर 13 मध्ये, मग 13 कंस कंप्लीट डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू डबल अवतरण चिन्हात मेल. बघा म्हणजे ही व्हॅल्यू तिथं टाईप केलेली नाही जाणार, आपण आपल्या पद्धतीने तिथं डायरेक्ट टाईप करतोय, बरोबर आहे का नाही. एल सिप म्हणजे बघा, इफ मध्ये आता अजून एक कमांड असते, आपण एंड इफ करतो त्याच्याऐवजी एल सिप आहे. एल सिप सिंटॅक्स आपला चुकला, एल सिपच्या पुढेच आपल्याला लिहायचंय एल सिप फिमेल डॉट व्हॅल्यू, फिमेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू, मायनस झालं तिथं, इज इक्वल टू ट्रू, देन काय घ्यायचं, एंड इफ एल सिप, एल सिप मध्ये काय झालं इथं, एल सिप जे आहे ना ते जॉईंट आहे, जॉईंट बघा. हा हा व्हॅल्यू पण चुकलं, VAL व्हॅल्यू, ठीक आहे. एल सिप देन सेल, कोड काय लिहायचा आपल्याला त्याच्यानंतर, सेल्स लास्ट रो कॉमा 13 कंसात डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू फिमेल, डबल अवतरण चिन्हात फिमेल. झालं, आणि खाली शेवटी एंड इफ करून टाकायचं. मग मेलच्या जागी मेल जर ट्रू असेल, मेल जर सिलेक्ट असेल तो ऑप्शन बटन मेल सिलेक्ट असेल तर त्याची व्हॅल्यू ट्रू असेल, ट्रू असेल तर तो मेल तिथं टाकेल, आणि जर फिमेलची व्हॅल्यू ट्रू असेल तर फिमेल टाकेल. असं आपण इथं कोड लिहिला, म्हणजे इथं दोन पर्याय आहे ना, मेल टाकायचं का फिमेल टाकायचं, ह्याच्यासाठी आपण इथं इफ कंडिशन काय केली वापरली. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ट्रान्सफर झाल्यानंतर, आता मी फक्त लिमिटेड फील्ड घेतले, फक्त 3-4 फील्ड, बाकीचे फील्ड तुम्हाला कोड तोच आहे, फक्त कॉलम नंबर बदलणार आहेत, बाकी काही चेंज होणार आहे का नाही. मग आता आणखी याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर जे काही आपण एंट्री केली आहे ऍडमिशन डेटची किंवा मग फर्स्ट नेमची, इथं एंट्री करतो ना आपण, ते ब्लँक झालं पाहिजेत ना.
आता ठीक आहे, रजिस्टर नंबर आणि ऍडमिशन डेट तर काही ब्लँक होण्याची गरज नाही, पण नेम तर ब्लँक झालं पाहिजेत ना. मग आपण काय करायचं पुढे जाऊन, नेम डॉट टी एक्स टी इज इक्वल टू डबल अवतरण चिन्ह दोनदा. म्हणजे तो काय करेल, सेव्ह बटन हे ट्रान्सफर करेल, ट्रान्सफर झाल्यावर ते जे फील्ड्स आहे ते ब्लँक करून टाकेल परत. आलं लक्षात. बरं. तसंच मग याचं पण करता येईल तुम्हाला, ऍड्रेसचं करता येईल, क्वालिफिकेशनचं करता येईल, डेट ऑफ बर्थचं करता येईल. बरोबर. अजून समजा आपण जेंडरचं करायचं आहे आपल्याला, जेंडरला आपण काय नाव दिलं, मेल. मेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू फॉल्स. आणि फिमेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे त्याचं जे सिलेक्शन आहे ते निघून जाईल फॉल्स म्हटल्यावर. ट्रू म्हटल्यावर सिलेक्शन येईल. हा पहिलं याचं चुकलं, VALUE झालं. ठीक. सगळा हा कोड लिहून पूर्ण झाला, मी क्लोज करतो. बघा आलो आपल्याकडे, इथं डिझाईन मोड मधून मी बाहेर पडलो. इथं रजिस्टर नंबर कडे आलो. रजिस्टर नंबरला मी आता सध्या काहीच एंटर करत नाही, मी डायरेक्ट नाव टाईप करतो. गीता नाव टाईप केलं, फिमेल ऑप्शन हा सिलेक्ट केला. हे बाकीचं आहे तसंच आहे, हे तर याला तर आपण काही कोड लिहिलेला नाहीये. आता इथे मी सेव्ह बटनला क्लिक केलं, जसंही क्लिक केलं आता त्या कोडमध्ये एरर असल्यामुळे त्याने आपल्याला इनव्हॅलिड क्वालिफायर असं म्हटलं आपल्याला. पुढं नेम, हा नेम नाही, स्टुडंट नेम, STUD_नेम असं आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे आपलं ते फील्डचं नाव चुकलं होतं. मी क्लोज केलं, येस म्हटलं. पुन्हा मी आता इथं सेव्ह म्हणतो. इथं डेटा आलाय बघ, फक्त नेमचा आला नाही. पुन्हा ती एरर आहे इथं. डिबगला गेलो इथं, बघा सेल लास्ट रो स्टुडंट नेम हे चुकलंय. मग काय चुकलं याच्यामध्ये, नक्की स्टुडंट नेमच आहे का त्याला, हे आपल्याला बघावं लागेल. मग मी काय करतो, याच्यात येतो, इथं नेमच्या ठिकाणी मी डिझाईन व्ह्यूला मी क्लिक करतो. बघू आपण याला काय नाव दिले, प्रॉपर्टी मध्ये जाऊन STUD_नेम बरोबर दिलेलं आहे. मग इकडे काय वापरलं आपण, STUD_नेम हेच वापरलेलं आहे. लक्षात घ्या, इथं टेक्स्टच्या ऐवजी व्हॅल्यू वापरून बघतो. टेक्स्टच्या ऐवजी काय वापरलं, व्हॅल्यू. बघा इथं ऑटोमॅटिकली 101 आलं बघा. आपण जो कोड लिहिलाय वरती त्याच्याने इथं 10, मी टाकला होता का 101, नाही टाकला. बघा मी याला क्लोज करतो, सेव्ह करतो. बघा इथं 101 स्टोअर पण झाला माझ्या याच्यामध्ये. झाला का, माझा लास्ट रो पोझिशनला बरोबर त्याने लास्ट रो पोझिशन पण घेतली. पुन्हा मी आता डिझाईन व्ह्यू मधून बाहेर पडतो आणि सेव्ह म्हणतो. बघ आलं बघा. तिथं टेक्स्टच्या ऐवजी काय पाहिजे होतं, व्हॅल्यू पाहिजे होतं. ते व्हॅल्यू टाईप केलं मी आणि ऑटोमॅटिकली तिथं माझा डाटा आलेला आहे बघा. काय तुम्ही जसे, आणि ऑटोमॅटिक यांनी त्याने काय केलं, इथं नेम ब्लँक केलं, इथं जेंडर पण ब्लँक केलं. बघा केलं ना. नारायण. आता इथं मेल टाकलं आणि सेव्ह म्हटलं. बघा ऑटोमॅटिकली 103 केलं. डेट ऍडमिशन डेट तर तो करंट डेटच घेणार. तुम्ही उद्या जर हा फॉर्म वापरला तर उद्या ती पुढची तारीख घेणार. जसं जसं तुम्ही पुढे जाल तशी तशी ऑटोमॅटिकली डेट तिथं बदलेल. रजिस्टर नंबर सुद्धा तुम्हाला बदलायची गरज पडणार नाही, लक्षात घ्या. त्याची त्यांनी घेतलेला आहे तो. पण तिथे एडिटिंग होतंय, पण त्याला पण तुम्ही डिसेबल करू शकता. त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्याला डिसेबल करू शकतात त्या फील्डला. बरोबर. डिसेबल केल्याने काय होईल, एंट्री होणार नाही त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. ते ऑटो फील्ड आहे ना. मग बाकी हे जे बाकीचे जे फील्ड आहे हे तुम्ही ऑटोमॅटिकली इथं हे बघा, याला त्या कोडमध्ये घ्यायचे आहे. मी डिझाईन व्ह्यूला जाणार, डबल क्लिक करणार. फक्त इथं काय करायचं, आता कोड वाढवायचा आहे इथं फक्त प्रत्येक गोष्टीसाठी. समजा क्वालिफिकेशनचा घ्यायचा आहे तर बघा मी इथं काय करणार, फक्त सेल्स कंसात लास्ट रो कॉमा. आता क्वालिफिकेशन कोणत्या कॉलम मध्ये बघा बरं, कितव्या कॉलम मध्ये, ओ मध्ये. म्हणजे इथं हा एम कितवा आहे, M 13 आहे. एम कॉलम हा 13 आहे, म्हणजे क्वालिफिकेशन 15. कॉमा 15 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू
क्वालिफिकेशन. बरोबर. बरोबर आहे ना हे? हा, बघा आता मी पुढचं रेकॉर्ड घेतो एखादं. पुन्हा डिझाईन व्ह्यू काढून टाकतो इथं. रवी असं रेकॉर्ड टाईप केलं, एंटर दिला, सेव्ह म्हटलं. जसे सेव्ह म्हटलं, तिथे 104 आणि 10. जस जसं तुम्ही फील्ड वाढवाल तस तसे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये फक्त पुढे काय करायचंय, तो जो डाटा इथे एंटर झाला तो तिकडे फक्त ट्रान्सफर करायचा. त्याच्यासाठी हा कोड आहे. बरोबर. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही अ, ह्या ActiveX कंट्रोलचा वापर करून सुद्धा फॉर्म तयार करू शकतात. आता आपण मागे पण एक फॉर्म तयार करायचं शिकलो, परंतु इथं ऍक्च्युअल मेथड ही ActiveX कंट्रोलचा वापर करू. याच्यामध्ये ऑटो फील्ड कशी घ्यायची, त्या ऑटो फील्ड साठी तुम्हाला कोड लिहायला लागतो. जसं की डेट साठी लिहिला, रजिस्टर नंबर साठी लिहिला. तुम्हाला एखादी गरज वाटली, तुम्ही इंटरनेटला जर शोधलं बा असं असं करायचंय आम्हाला, तर तुम्हाला तो येऊ शकतो. VBA चा कोड द्या असं म्हटलं तर तुम्हाला तो कोड मिळू शकेल तिथं. आलं लक्षात? समज येईल करता मग प्रत्येक. आता मी बाकीचे फील्ड काही मी तुम्हाला दाखवत नाही, बाकीचे फील्ड तुमचे तुम्ही घ्या आणि ते पूर्ण प्रॅक्टिकल तुम्ही. बरं. अशा पद्धतीने फॉर्म तुम्ही तयार करायचा आहे. फॉर्मला छान डिझाईन करा. फक्त फॉर्म वर इथं डेटा एंट्री करण्यासाठी ह्या डिझाईन मोडला तुम्हाला काढून टाकावं लागतं, डिझाईन मोड मधून बाहेर पडावं लागतं आणि मग तुम्ही डेटा एंट्री करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा ActiveX कंट्रोल हा एक्सेलचा एक पॉवरफुल टॉपिक आहे की ज्याच्याने तुम्ही डेटा एंट्री फॉर्म्स तुमच्या ऑपरेटरला बनवून देऊ शकतात, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी, आणि तुमचं काम सोपं करू शकतात. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता ना, हा जो डाटा एंट्रीचा टेबल इथे बाजूला घेतला तो तुम्ही दुसऱ्या शीटला पण घेऊ शकतात. तो काय भाग नाही. बरोबर. इथं पण तुम्हाला तो घेता येईल, दुसऱ्या ठिकाणी पण, किंवा तुमच्या बाजूलाच इथं पण घेता येईल. तो तिथं घेतल्यामुळे डेटाला भीती निर्माण, तो डिलीट करू शकतो. तर तुम्ही दुसऱ्या शीटमध्ये सुद्धा त्याला सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे आजचं प्रॅक्टिकल बघितलं, ज्याच्यामध्ये आपण ActiveX कंट्रोलचा वापर करून आपण डेटा फॉर्म मधून डेटा आपण आपल्या शीटमध्ये काय केला, सेव्ह केला. तर मग आज आपण इथं थांबू. त्यासाठी मी फाईल सेव्ह करतो. पहिले फाईल सेव्ह करू आणि आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. प्रॅक्टिकल काय आहे ते आपण बघू. बघा प्रॅक्टिकल डॉक्युमेंट मध्ये मी पहिले ते प्रॅक्टिकल सेव्ह करतो. IDL30 या नावाने मी ते प्रॅक्टिकल काय करतोय, सेव्ह करतोय. आणि ही फाईल मी क्लोज करतो. बघ, झाली क्लोज. आता आपलं प्रॅक्टिकल काय बघू. प्रॅक्टिकल 30. बघा प्रॅक्टिकल 30. बघा या पद्धतीने तुम्हाला एक रेफरन्स मटेरियल फाईल दिलेली, ती ओपन करायची आहे. त्या फाईलमध्ये तुम्हाला डेटा एंट्री फॉर्म ActiveX कंट्रोलचा वापर करून तयार करायचा या पद्धतीने. तुम्हाला त्याचे कलर्स बघा, बॅकग्राऊंड कलर वगैरे ते पण चेंज करता येतं. बरं. कुठून करता येतील, प्रॉपर्टी मधूनच, तिथं ऑप्शन असतील. मग तुम्ही पाहिजे तसा फील्डचा कलर, टेक्स्ट बॉक्सचा कलर हे वेगवेगळे चेंज ठेवू शकतात. बरं. त्यानंतर तो डेटा तिथंच बाजूला सेव्ह झाला पाहिजे या पद्धतीने हे सांगितलेलं आहे. बरं. रजिस्टर नंबर हे फील्ड 5271 या क्रमांकापासून सुरू होणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक वेळेस एकने वाढणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोड लिहिणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर ऍडमिशन डेट ऑटोमॅटिक आली पाहिजेत. आजची तारीख ही आपोआप आली पाहिजेत, हे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि फॉर्मवर सेव्ह बटनसाठी मग तुम्हाला योग्य तो कोड लिहायचा आहे आणि तो कोड लिहून तो फॉर्म तयार करायचा आहे. ठीक आहे. चला मग आता आपण आजच्या याच्या भागामध्ये इथंच थांबू. बाकीचं पुढच्या भागात बघू.